गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे कीर्तनेंदु वैकुंठवासी हरिभक्तवरण अनाभावे लिखित सुलभ संक्षिप्त भागवत या ग्रंथावर आपण यथाशक्ती चिंतन करतो। स्कंद 12वा सुरू आहे आणि अध्याय त्या स्कंदातला पहिला सुरू आहे। काल या पहिल्या अध्यायातल्या 50 ओव्या पूर्ण झालेल्या। कालच्या 1-2 ओव्या घेऊन आजची सुरुवात। श्री विष्णूच्या अंगावरील उटी सुगंधित जी शीतल तेने वायू झाला पवित्र कर जनपावन त्या स्पर्शे। भगवंताच्या अंगावरच्या उटीचा सुगंध सर्व ठिकाणी वाऱ्याने नेलेला आहे। त्या वाऱ्याच्या स्पर्शाने जनपावन लोक पवित्र झाले। धर्मपालक परमेश्वर षड्गुणैश्वर्य संपन्न अवतार कल्की रूपे येता भूवर प्रजा सात्विक होतील। तेवेळी चंद्र सूर्य पुष्य नक्षत्र बृहस्पती हे येतील एकत्र। तेव्हा कृतयुग ते पवित्र आरंभ होईल जाणावे। त्यावेळेला कृतयुगाचा आरंभ होईल असं लक्षात घ्या। येणेप्रमाणे आजवर सोम सूर्यवंशीचे नृपर झाले आणि पुढे होणार ते संक्षेपे सांगितले। शुकमहर्षी म्हणतात, हे परीक्षिती राजा, तुला सूर्यवंश सांगितला, चंद्रवंश सांगितलं। सूर्यवंशामध्ये राम जन्माला आलेला आहे आणि चंद्रवंशामध्ये गोपालकृष्ण। त्यामुळे सूर्यवंशातला राम दुपारी 12 वाजता सूर्य माध्यान्ह काळी, चंद्रवंशातला म्हणजे सोमवंशातला भगवंत रात्री 12 वाजता, हा दुपारी 12 वाजता तो रात्री 12 वाजता। म्हणजे तुला सूर्यवंशही सांगितला, सोमवंशही सांगितला, त्यामध्ये निर्माण झालेले पराक्रमी राजे यांचं वर्णन केलंय। तुझ्यापर्यंत सांगितलं एवढंच नाही तर तुझ्या पुढे कोण कोण राजे होणार आहेत ते सांगितलं। पुढे येणारा कलंकी अवतार कसा अवतीर्ण होणार तेही तुला सांगितलं। झाले आणि पुढे होणार ते संक्षेपे सांगितले। झाले आहेत आणि पुढे होणार ते तुला थोडक्यात सांगितलं। धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, धर्मस्थापनेचे नर जे धर्माची स्थापना करतात, म्हणजे धर्माचा अर्थ जो सर्वसामान्य माणसाला कळायला पाहिजे अशा भाषेमध्ये सांगतात। धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे। माऊली आहेत, त्याने तो गीतेचा अर्थ विशद करून सांगितला। संत तुकाराम महाराज आहेत, वेदाचा अपवार्थ आमाशित ठावा एराने व्हावा भार माथा। नाथ महाराज आहेत, एकनाथी भागवत। असे अनेक संत, रामदास स्वामी दासबोधेला, असे अनेक संत आहेत ज्यांनी त्या धर्माची पुनर्स्थापना केली। याचा अर्थ काय? ते शब्दे लोपली पुराणे असं म्हटलेलं आहे त्यांनी। शब्दच्छलामध्ये न जाता त्यातला जो गर्भित अर्थ आहे तो सर्वसामान्य माणसाला त्याने समजावून सांगितला। मग ते धर्मस्थापना करणारी ही संत मंडळी झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे। आत्ताही अनेक संत जन्माला आले, त्याने अवतार कृत्य घेतलं आणि याच्या पुढे संत होणार नाहीत का? होत राहणार आहे।
झाले आहेत, पुढे होणार. कारण त्या त्या काळामध्ये धर्माचा अर्थ पुन्हा त्या काळाला अनुसरून सांगावा लागतो आणि म्हणून ते पुढे पण संत जन्माला येणार. त्या नक्षत्रात सप्तर्षी 100 वर्षापर्यंत राहते. तुझ्या काळी ते सांप्रती मघा नक्षत्री आहेत. तुझ्या काळामध्ये हे परीक्षित राजा हे सप्तर्षी कुठं आहेत तर मघा नक्षत्रामध्ये सध्या ते आहेत. सप्तर्षी 100 वर्ष राहणार आहेत या निर्णया नक्षत्रामध्ये. तुझ्या काळामध्ये ते सप्तर्षी कुठे आहेत ते सांगितलं. मघा नक्षत्रामध्ये ते आहेत. भूवरी जोवरी होता श्रीपती. भूवरी म्हणजे या जगावर ते जोपर्यंत भगवान गोपाळ कृष्ण होते, भूवरी जोवरी ह्या भूमी काळापर्यंत जोपर्यंत कोण होता भूपती श्रीपती. राजा होता कोण श्रीपती. भूवरी जोवरी होता श्रीपती. चवन चाले कलीची गती. जोपर्यंत श्रीकृष्ण या भूमीवर होते तोपर्यंत कलीला आपला प्रभाव दाखवता आला नाही. आपल्याला माहिती आहे कलीचा प्रभाव कसा असतो. कलियुग जवळ येत होतं. धर्मराजाला एक आधी कैफियत पुढे की एका माणसाने एका ब्राह्मणाला जमीन दान दिली होती. तेव्हा अजून कलीचा प्रभाव चालू नव्हता. तेव्हा ती दान दिलेली जी जमीन होती त्याच्यामध्ये सोन्याचा हंडा सापडला आणि सोन्याचा हंडा सापडल्यानंतर मग तो ब्राह्मण जमीनदाराकडे गेला. भाऊ तुम्ही मला जमीन दिली, या हंड्यावर माझा काय अधिकार नाही, ही जमीन पिकवीन मी त्यात शेत कशीन आणि मग ते येईल ते माझं. हा हंडा माझा नाही तो तुमचा आहे, तुम्ही घेऊन टाका. मला पण तुम्ही घेणार नाही का. मी तुला जमीन दिली ना म्हणजे जमिनीतलं सगळं तुझं. वरती उगवणार आणि खाली उगवणार म्हणजे बटाटे वगैरे पण तुझे आणि वरती उगवणारी झाडं पण तुझी. बरोबर आहे की नाही. तसं जमिनीतलं धन आहे तुझंच आहे ते मी घेणार नाही. मग गेले राजाकडे. धर्मराजाच होता. धर्मराजाकडे गेले. म्हणले हे घ्या. ते म्हणले आम्ही घेत नाही, ते तुमचं तुम्ही. आम्ही कष्टाने राज्य चालवतोय. वाटलं तर शत्रू हल्ला करू पुन्हा आम्हाला तुमचं नको आहे. ठेवून दिलं. धर्म म्हणलं कृष्णाला. कृष्ण आहे काय म्हणजे काही नाही, तुला पुढचंच दृश्य दाखवतो म्हणले कलियुगातलं. कलियुगातलं कोण दृश्य भगवंताने त्याला दाखवलं. तो जो जमीन मालक होता तो आला राजाकडे. राजाला म्हणलं हा बरोबर आहे. तो ब्राह्मण जे म्हणत होता ना की जमिनीतलं माझं नाही, ते तुम्ही जमीन दिली म्हणजे तुमचंच आहे, ते माझं मला घेऊन टाका म्हटलं. तेवढ्या ब्राह्मणाला काय पे घेऊन नाही त्याचं काही नाही म्हटलं. हे जमिनीत नाही ते माझं आहे. राजा म्हणला तुझंही नाही याचंही नाही, हे माझंच आहे. आता बघा आपल्या घरात जर जमिनीत हंडा सापडला तर तो सरकारचा आहे. फार तर आपल्याला 10% देतील त्यातले, बाकी सगळं सरकारचं आहे. कलियुग आहे म्हणले. त्यावेळेला कुणीच घ्यायला तयार नव्हतं. आता सगळेच घ्यायला तयार आहे. हा कलियुगाचा परिणाम. भूवरी जोवरी होता श्रीपती. तववरी न चाले कलीची मती. कृष्ण निज लोकी गेल्या पाठी. कली भूवरी अवतरला. कृष्णाने अवतार समाप्त केला. कलीने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. जेव्हा मघातून सप्तर्षी पूर्वाषाढा नक्षत्रात जाते तै नंदाचे राजवटी कलगी भरभराट होईल. हा मघा नक्षत्रातून हे सप्तर्षी ज्या वेळेला पूर्वाषाढा नक्षत्रात जातील बघा, अजून जायचे पण वर्णन करून सांगितलंय. जेव्हा ते पूर्वाषाढा नक्षत्रात जातील त्यावेळेला नंदाचं राज्य सुरू असेल आणि नंद त्या कलियुगातला राजा असल्यामुळे प्रजेला पिडण्याचं काम तो करेल. तै नंदाचे राजवटी कली भरभराट होईल. देवाचे 1000 वर्षे लोटतात. कलियुग हे सरता कृतपारा प्रारंभ होईल. तर
धर्मज्ञान प्रकाशेल. देवाचे सहस्त्र वर्ष पूर्ण झाल्यानंतर कलियुग संपून जाईल आणि कृतयुगाला प्रारंभ होईल. धर्म ज्ञान प्रकाशेल. लोक धर्माचं आचरण करायला लागतील. आता नुसतं धर्माचं ऐकतायत, आचरण करत नाही. धर्माचं तत्वज्ञान ऐकतायत, प्रत्यक्षात आचरण करत नाही. काय म्हणतात मग पुन्हा त्याची आपल्याला करता येते म्हणून. काये करू रे क्रिया घडेना, निरूपणी हे सदवृत्ती होते. स्थळ त्याग होताचे सवेचे जाते. काये करू रे क्रिया घडेना, तुझं लीन नामा मदकंठ वेना. आता मग त्याची चपलाची कशी आहे की मला असं वाटतं सगळं करावं पण होत नाही. आता काय करू. पण जसं म्हणजे हा कलियुगाचा परिणाम. पण कृतयुग सुरू झाल्यानंतर काय होईल. लोक नुसतं धर्माचं तत्वज्ञान ऐकणार नाही तर प्रत्यक्षात आचरण करते. धर्म ज्ञान प्रकाशेल. ज्ञान प्रकाशित होईल म्हणजे हृदयामध्ये ज्ञान ज्योत प्रज्वलेल. आता म्हणजे ज्ञान ज्योत आहे नाही का, आहे पण त्याच्यावर काजळी चढली. सोहिरा काय म्हणतो, सोहिरा म्हणे ज्ञानज्योती तिथे कसले दिवस राहते. अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको. ही अख्खी ज्ञानज्योत आहे ती मावळत देऊ नकोस, तिच्यावर काजळी चढू देऊ नको. तो ज्ञान जेव्हा असतं तर तेवत राहिला पाहिजे. धर्म ज्ञान प्रकाशेल. असोवायसे आजवर पुरुष झाले थोर थोर, कीर्ती राहिली पृथ्वीवर गोष्टी अवघ्या गेल्यांच्या. अनेक लोक पृथ्वीवरती अनेक पराक्रम करून गेले पण काय झालं, त्यांच्या फक्त गोष्टी राहिल्या. मोठमोठे राजे राजवाडे होते, सत्ता गेली, सगळं गेलं. फक्त त्यांचा नावलौकिक राहिलाय. शंतनूचा भाऊ देवापी, इक्ष्वाकू वंशजम वरुण नृपदी, कलापग्रामे राहिले असते महायोग बलान्वित. शंतनूचा भाऊ देवापी नावाचा भाऊ इक्ष्वाकू वंशात जन्माला आलेला हा राजा कलापग्रामाला राहिलेला आहे. हे वासुदेवाने उपदेशित कली अंती होतील प्रगट, वर्णाश्रम धर्म स्थापतील पूर्वत व्यवस्था लावतील यथान्वये. वसुदेवाचा मुलगा म्हणून कृष्णाला वासुदेव म्हणतात. मग वासुदेवाने सांगितल्याप्रमाणे हे कलापग्रामामध्ये आत्ता जे आहेत शंतनूचा भाऊ देवापी आणि इतर कोण ते कृतयुगाची वाट पाहत आहेत. कृतयुग आले की ते प्रगट होतील आणि पुन्हा ज्ञान जगाला सांगते. कली अंती होतील प्रगट, वर्णाश्रम धर्म स्थापतील पूर्वत. पूर्वीप्रमाणे मग वर्णाश्रम धर्माची स्थापना करतील. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम अशी ती पुन्हा पहिल्यासारखी सगळी परंपरा चालू होती. व्यवस्था लावतील यथान्वये. ती व्यवस्था पण नुसतं ब्रह्मचर्याश्रम काढून उपयोग नाही. त्याप्रमाणे ती मुलं वागली पाहिजे, त्याच्यासाठी ते शिक्षक पण तसेच पाहिजे. ते सगळं संस्कारिक मूळ असेल आपल्या आडात काही तर पोहऱ्यात येईल ना. मग ते सगळे ज्ञानी माणसं तिथे शिकवायला असतील आणि त्याप्रमाणे ते आपले विद्यार्थी पण तसेच तयार करते. पूर्वीच्या आमच्या लहानपणीच्या काळामध्ये लाईट नव्हते त्यावेळेला. संध्याकाळची शाळा सुटल्यानंतर लवकर जेवणं व्हायची. 7 वाजता पुन्हा शाळा भरायची. शिक्षक कंदील घेऊन यायचे आणि मुलं रात्री अभ्यास करायचे. काय कशासाठी
तर आपल्या शाळेतला मुलगा चांगल्या मार्गाने पास व्हावा म्हणून शिक्षक विनामूल्य आपल्या मुलांना तयार करतो. अशी ही परंपरा पुन्हा चालू होईल. निरपेक्ष सेवा करणारी माणसं तयार होतील. कृतत्रेता द्वापार कली ऐसी होतसे शुभ चौकडी अनादिकालापासून घडी बैसवली परमेश्वरी. परमेश्वराने ही व्यवस्था ठेवलेली कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. तुझसी सांगितले असंख्य नृपती जी आपणास राजे म्हणविती ही भूमी आपलीच मानते परी जाते मृत्यूवंते. तुला हे इतके राजे सांगितले, सगळ्याला वाटायचं हे राज्य माझं आहे. सगळे गेले निघून, जमीन आहे तिथेच आहे. ह्या जमिनीचा स्वामी मी आहे असं त्यांना वाटायचं. आपल्याला तसं वाटतं ना, ब्लॉक माझ्या नावावर आहे. शेवटी जड झाले मोजे टाकून गेला. ती माती म्हणजे ना कुंभाराला, पायी मज तुडविशी तुझाच शेवट आहे वेड्या माझ्या पायास. राजा, तुला सांगितलं की अनेक राजे होऊन गेले, त्यांचे पराक्रम सांगितले, पण राजा हे लक्षात ठेव, त्यांना असं वाटायचं एवढं मोठं राज्य मी जिंकलेलं आहे, समुद्र वलयांकित राज्य जिंकलेलं आहे. पण ते गेले, जमीन आहे तिथेच. जमिनीचा स्वामी परमात्मा आहे, हिचा स्वामी जगदीश्वर. आता सुद्धा आपल्याला वाटतं का नाही, हे घर माझ्या नावावर आहे, अमुक आहे. उद्या इथनं मेन रोड जायचं म्हटलं की धडाधड धडाधड बुलडोजरी पाडतील की झालं मोठा रस्ता. त्यामुळे आपल्याला वाटतं आपल्या नावावर. ते म्हणते हे तुम्हाला जागा देतोय, तिथं जाऊन राहायचं तर राहा, नाही ते पैसे घ्यायला निघून जा. खरी जागा कुणाची? राजाची. आणि ती खरी कुणाची? तर परमेश्वराची. जे आपणास राजे म्हणविते ही भूमी आपलीच मानती परी जाती मृत्यू बनते. ही पृथ्वी आजवरी नाही गेली बरोबरी. ही पृथ्वी इथेच आहे. पुन्हा राजा चाललाय म्हणून राजाबरोबर वरती गेली नाही. आपण जाताना आपल्या एफडीआर आपल्याजवळ ठेवलं तर काही जोडून जातील ना. एफडीआर ते माणसाचे गुंडाळ आहे, जाळले की गेले तेवढं सगळं इथलं एक आहे. वहा तो पैदल जाना है सजन रे झूठ मत बोलो, न हाथी है न घोड़ा है वहा तो पैदल जाना है. रिक्षा नाही, टांगा नाही, स्कूटर नाही, फोर व्हीलर नाही, काही नाही. वहा तो पैदल जाना है. ही पृथ्वी आजोरी नाही गेली बरोबरी. राजे भांडती बरोबरी. देहाभिमाने नाडले. त्यांना देहाभिमान आहे, मी राजा आहे, मी पराक्रमी. हा देहाभिमान त्यांना नडला. हा देह तो नाशिवंत होय कृमी विष्टा भस्म. हा देह नाशिवंत आहे. या देहाचं काय होईल? समजा जंगलामध्ये गेला, जंगलात कशाला जाते, लोक घेऊन जाते पिकनिकला म्हणून येते ढकलून. आपण वाचतो नाही पेपरमध्ये काय केलं, बायकोला ढकललं, अजून लग्न झालेले, त्या बायकोने नवऱ्याला ढकललं. मग असे जे कोणी त्या दऱ्या खोऱ्यामध्ये पडलेले असतील, कोणाला मारून टाकलं असेल, त्यांच्या शरीराची काय होणार? कृमी. शरीरामध्ये किडे निर्माण होतात. म्हणून काय म्हणलं, या शरीराचं काय होणार आहे? होय कृमी विष्ठा, म्हणजे ते जर जनावरांनी शरीर खाल्लं त्याची विष्ठा होणार. होय कृमी विष्ठा, किंवा जाळलं तर भस्म होईल. होय कृमी विष्ठा भस्म, त्यासी महाराज ऐसे म्हणती उघडे हे तो विटंबन.
अशा या नाशिवंत देहाला म्हणजे कोण आहे महाराज? या नाशिवंत देहाला. म्हणून ते म्हणतात की नाशिवंत देह जाणारा सकाळ जाऊ दे, राहायला तर राहायला, गेला तर गेला. हे असता देहासाठी इतर प्राण्यांशी वैर करते, यातून काय निष्पत्ती? रवरव प्राप्ती होणार. यात काय निष्पन्न होणार? दादरला मनुष्य चढला, हे भांडाभांडी करत घसला आतमध्ये, नंतर सीट मिळाली, कोपऱ्यातली चौथी, पुन्हा पुढे उचलले, ढकलत इकडे आला, शेवटच्या खिडकीजवळची सीट मिळाली. आता एक एक उतरून गेले. आणि जसं ठाणं आलं तसं बाकीचे लोक उठले, ताटून बसलेले असतात ना. उठल्यावर आम्हाला पडला खाली. जेवढा भांडण कुठपर्यंत केलं, दादर वाजून ठाण्यावर आहे, ठाण्यावर गेला प्राण त्याचा. काय म्हणजे आपण जे यासाठी वादावाद भांडण करतो, काय कुणाचं कुठल्या क्षणी मनुष्य जाईल त्याचा काय भरोसा आहे? इतर प्राण्याशी वैर करती, यातून काय निष्पत्ती? रवरव प्राप्ती होणार. नरकात जावं लागतं. माझ्या पूर्वजांची ही भूमी सांप्रत मीच हिता स्वामी, पुत्र पौत्राधिकार राहावी म्हणून चिंतामणी करतात. म्हणजे माझ्या पूर्वजांची जागा आहे, वाडवडिलांचीच जागा आहे. म्हणजे कशासाठी? आमची मुलं वाढवून राहण्यासाठी चिंतामणी करतात, चिंता करतात. काय म्हणते बा? एका सत्पुरुषाकडे एक मनुष्य गेला, मोठ्या दिवशी. तो म्हणला, बाबा आमच्या मुलासाठी काहीतरी ठेवावं, मला असं वाटतंय. किती मुलं आहेत म्हणले? कुणा नाही, मुलांसाठी ठेवून झालंय, मग नातवंडासाठी पंतूसाठी ठेवायचं आहे. ते म्हणले अजिबात ठेवू नको. म्हणजे असं कसं? कमवायचं कोणासाठी? त्यांचं ते. हे बघ म्हणाले, त्या मुलावर चांगले संस्कार कर. स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं जीवन हे माझं खरं जीवन आहे, तो माझा खरा पैसा आहे, असे संस्कार कर. ते जर तू संस्कार केले नाही तर नुसताच पैसा त्यांच्याजवळ ठेवला तर तो पैसा असाच उडवून टाकते. संस्कार नाही तर तू किती कोट्यावधी रुपयाची इस्टेट ठेवणं, ती उडवायला अक्कल लागत नाही, जमवायला अक्कल लागते. 1200चे 12,000 करायला अक्कल लागते. 12,000चे 12 रुपये करायला अक्कल कशाला लागते? 2 मिनिटात. पुन्हा क्रेडिटवर घ्यायला तयार. पैसे संपले म्हणले क्रेडिट कार्ड आहे त्याच्यावर उसर घ्यायचं, त्याला अक्कल लागत नाही. पंचभूतांचा देह असत आहे. पंचभूतांचा देह उसना, राजे मानती त्यास आत्मा. या देहालाच ते आत्मा मानतात, देहाला शाश्वत मानतात. वास्तविकतः पंचमहाभूतांचा देह, पंचमहाभूतापासून आपण उसना घेतलेला आहे. जडतत्व पृथ्वीपासून घेतलं आहे. हे सगळे पंचमहाभूतापासून घेतलेले हे शरीर आहे. हे शरीर म्हणजे आत्मा नाही, या शरीराला चालवणारा आत्मा आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. हे शरीर म्हणजे काय जाणून घे, आणि ह्या शरीराला चालवणारे कोण आहेत त्याचा अभ्यास कर. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरविण याचा विचार करणार आहे. पंचभूतांचा देह उसना, राजे मानती त्यास आत्मा. अंती पावती यमधामा, पृथ्वी आहे पाहे येथेची. परीक्षिता, ज्या ज्या राजाने स्वसामर्थ्ये भोगिली अवनी, काळ रूपाने टाकले गिळून, कथा रूपे स्मृती राहिल्या. काळाने त्याला घिळून टाकलं. राजे महाराजे चक्रवर्ती झाले गेले पुढे होती, परंतु नागवले काला हाती. वृथा मिळती थोरवण. खरे राजे, खरं मग राजे कोण? हे चक्रवर्ती राजे, ते राजाने कोण नाही म्हणाले. परीक्षित राजा, तुला खरा राजा कोण आहे ते सांगतो. खरे राजे संत विभूती. खरे राजे कोण आहेत? संत आहे. खरे राजे संत विभूती, ज्यांची कधी न सरे कीर्ती. त्यांची कीर्ती अखंड राहते, त्यांची कीर्ती कधी संपत नाही. सनाथाचे यम,
भूर वर्तती. ऐसी युक्ती नारदाचे संत महंताचा महाराज चक्रवर्ती श्री ज्ञानराज आजवरी फडके करते ध्वज पृथ्वी सनाथ त्याचे. सनाथ आहे पृथ्वी त्यांच्याने कोण आहे? सनाथ आहे. आपण अनाथ आहोत पण संतांच्या कृपेने आपण सनाथ झालेलो आहोत. संतांनी आपल्याला हाताला धरलंय, संतांनी आपलं अनाथ पण घालून टाकलंय. काय म्हणतात ते? मैं हो ना, तुम क्यों डरते हो? संत सांगतात मी आहे ना, कशाला घाबरतो बाबा. म्हणजे त्यांच्यामुळे आपण सनाथ आहोत. संतांचा राजा कोण आहे? तर ज्ञानियाचा राजा महाराज. सगळ्या संतांचा राजाचा राजा कोण आहे? चक्रवर्ती राजा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. संत महंतांचा महाराज चक्रवर्ती श्री ज्ञानराज आजवरी फडके कीर्तिध्वज पृथ्वी सनाथ त्याचेने. चरणदास त्यांचा किंकर द्वारी उभा द्वारपाल उच्च स्वरे जय जयकार करी ज्ञानेश्वर माऊलीचा. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते द्वादश स्कंदे कलियुगवर्णनम कलिराज वंश कथननाम प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जी हरिनामा सकल साधन परिसीमा कलित तारक तुझविना कोणामा अनाथासे. या कलियुगामध्ये सगळ्या साधनांचं पेक्षा वरिष्ठ कोण आहे? अनेक साधनं आहेत ना. भगवंताला प्राप्त करून घेण्याची अनेक साधनं आहेत. तप आहे, ध्यानधारणा आहे, यज्ञयागादी कर्म आहे, पूजा अर्चा आहे, अनेक. पण म्हणले सगळ्यात एकच साधन सोपं आहे. नामापरते तत्व नाही रे अनदा. साधं सुलभ साधं सोपं म्हणजे काय? नाम आहे. ते सगळ्या साधनांचं मुख्य आहे ते साधन. श्री शुकवंती राजर्षी काळा हातीची खेळणी नृपती पृथ्वी जिंकावया यत्न करते ते पाहोनी पृथ्वी म्हणे. राजा हा काळाच्या हातातलं खेळणं आहे. आपण एक बघू त्या काळाच्या हातातलं खेळणंच आहे. जसं नाचवेल तसं आपण नाचतो. पण पृथ्वी जिंकण्यासाठी ते प्रयत्न करतात. पण पृथ्वी त्यांना म्हणते महामूर्ख हे नृपर फेन सदृश देहावर आसक्त होणे फार वासना पाशे आकळले. पृथ्वी त्या राजाला काय म्हणते? जे म्हणतात ना हे सगळं राज्य आमचं, त्यांना ती पृथ्वी काय म्हणते? पाण्यावरती निर्माण होणारा बुडबुडा काय म्हटलंय पहा. फेन सदृश देहावर. फेन सदृश म्हणजे त्या पाण्यावरती निर्माण होणारा बुडबुडा एवढा क्षणभंगूर आहे. आत्ता आहे फटकीने फुटून जातो. मग असा क्षणभंगूर त्या पाण्यावरच्या फेसासारखा म्हणा किंवा त्या बुडबुड्यासारखा इतका नाशिवंत देह आहे तरी याला त्याचा अभिमान आहे. त्या देहाचा किती नाशिवंत. तुमच्या तिकडे पारनाकावर घडलेली गोष्ट आहे. माणूस असा बसला होता पलंगावर. काही चहा घेऊन ये का. ती बिचारी चहा घेऊन येतो वरती. म्हणजे चहा घेऊन यायला किती वेळ लागला असेल त्या बाईला.
तेवढ्यात याचा अवतार समाप्त. म्हणजे इतका त्या पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा देह इतका क्षणभंगूर आहे. महामूर्खय नृपोर फेन सदृश देहावर आसक्त होण्या फार वासनापाशे आकळले. सकळ जिंकोन्या पृथ्वीपती राजे हो चक्रवर्ती ऐसे निमग्न मनोरथी परीन देखती स्वमृत्यू. एवढं सगळं ते राज्य जिंकण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्याला मृत्यू येणार आहे ते विसरतात. काय विसरतात? मृत्यू आपल्याला येणार ते विसरतात. अगा मरहा शब्द न सहाते समर्थ म्हणतात. कुणाला मर म्हणलं तर त्याला तेवढं म्हणलं आवडत नाही. अगा मर हा शब्द न सहाते, त्याला कुणाला मर म्हणलं तर त्याला राग येतो, मला मर का म्हणाला. पण म्हणाले मरे का त्याचा दुधा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जाते. आपल्याला जायचं वेगळं. स्वमृत्यू म्हणून असं म्हटलं. समर्थ म्हणतात की स्वतःच्या मृत्यूची माणसाला आठवण पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभजनास सादर व्हावे, मरोन कीर्ती सुरवावे येणे रीती. येणे रीती जो वर्तला त्याशी म्हणते महाभला. मृत्यूचं स्मरण असल्याचं काय? काय पुढच्या क्षण मी जाईल, मग पुढचा क्षण माझ्या हातात नाही, मग हा क्षण मी वाया का घालू? ज्याला मरणाचं स्मरण आहे तो भगवंताचं स्मरण कधी सोडत नाही. ज्याला मरणाचं स्मरण आहे त्याला. पण आपलं असं असतं की आपल्याला वाटतं मी ताम्रपटच घेऊन आलो, 100 वर्ष जगणार आहे असे आपली खात्रीच असते. विजय मिळवून इंद्रियावरी उदार होती देहावरी, तेने युद्धी मारदे वैरी भोग मिळते नश्वर. मोक्षार्थ केलिया इतके श्रमा, तेने तुटेल भवबंधना, बरी चुकेल जन्मवणा परी राज्य इच्छिती. त्या सामान्य माणसावरती विजय मिळवण्यापेक्षा जर त्याने आपल्या इंद्रियावर विजय मिळवला तर त्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे पृथ्वी जिंकण्यासाठी त्या माणसाला राज्यावर हल्ला करण्यापेक्षा किंवा त्याच्यावर ती पृथ्वी जिंकण्यापेक्षा जर स्वतःचे इंद्रिय जिंकली असती त्याने, कारण राज्यांती नरक असं म्हणलेलं आहे. राज्यांती नरक, राज्यांती नरक का म्हटलंय की सत्ता एकदा माणसाच्या हातात आली की ती त्याला काय करायला लावेल याचा भरोसा नाही आहे. पण तोच ते जिंकायचंच होतं त्याला काहीतरी, तर आपली इंद्रिय जिंकायला पाहिजे. मोक्षार्थ केली इतके श्रमा, तेने तुटेल भवबंधना, वरी चुकेल जन्ममरणा परी राज्य इच्छिती. मनु ऐसे राजयोगी, मज ठेवून गेले स्वर्गे, न देखता पडले मार्गे, मदर्थ करती युद्धासे. मनु असे राजयोगी होऊन गेले. त्याने माझ्यासाठी म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे करायचं ते परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. म्हणजे आपला देह कशासाठी? आज बघा अहिल्याबाईंचं स्मरण होतं की नाही, लक्ष्मीबाई राणीचं, छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचं, संभाजीराजेंचं काय, त्याने स्वतःसाठी राज्य जिंकले नाही. त्या राज्याचा उपयोग जनकल्याणासाठी कसा करता येईल असं केलं म्हणून ते अमर झाले. माझ्यासाठी पिता पुत्र कलह करते आपसात, मदर्थ वाढते बंधुभ्रात, राज्यासक्ती कारण. माझ्यासाठी मुलं वडिलाचा वध करतात, भाऊ भावाचा वध करतात,
सारे राज्य आहे माझे. ते काय म्हणतात, हे सगळं राज्य माझंच आहे. सारे राज्य आहे माझे, मूर्खा काही नव्हे तुझे, तुझं काहीच नाही. हा देह तुझा नाही तर बाकी काय आहे. आपण म्हणतो हा देह माझा आहे, पण तुम्हाला सांगून आजारी पडतो का? अहो म्हणजे आता 4 दिवस मी आजारी पडणार आहे, 4 दिवस रजा घेऊ का? नाही, आपला काय विचार करत, आपल्याला काय विचारत नाही. सारे राज्य आहे माझे, मूर्खा काही नव्हे तुझे. ऐसे म्हणून तुझ देव जे मायेने जाते रणांगणे. पृथू पुरुरवा नहुष भारत गाधी वांधाता दशसुध. अर्जुन समरटवांगजात दुंदुहा रघु तृणबिंदू. याते शर्याते शंतनु गया भगीरथ कुवलाश्व कुगत्सनल. हिरण्यकश्यप वृत्रशंबर रावण नमुचे भौमासुर. ऐसे अनेक राजे दैत्य महापराक्रमी अजिंक्यख्यात शूरवीर जिंकले जगत. परी ग्रासले काळाने. हे सगळे राजे पराक्रमी होते, पण काळाने त्यांचा घास घेतला. यास्तव वत्सा परीक्षिती. तोही राजास यास्तव वत्सा परीक्षिती. मी या कथा सांगितल्या तुझं प्रस्तुत. अनेक राजांची गायली कीर्ती वाघ विलास तो गाणं. या सगळ्या राजाचा पराक्रमी तुला वर्णन करून सांगितलं, पण तो वाणीचा विलास होता असं समज. अंतरी व्हावे वैराग्यपूर्ण, तेच प्रगटावे निर्मल ज्ञान. यास्तव केले वरकड कथन, खरा पुरुषार्थ नव्हे की तो पुरुषार्थ तुला वर्णन करून सांगितला, पण तो खरा पुरुषार्थ नाही आहे. खरा पुरुषार्थ कुठला आहे? अंतरी व्हावे वैराग्य. वैराग्य अंतरात्न पाहिजे. वरवरचं वैराग्य काही कामाचं नाही. नेहमीच सांगितलेलं उदाहरण आहे. एखादा मनुष्य गेला की आपण भेटायला जातो, अरे बाबा काही खरं नाही हो, सकाळी होता आत्ता गेला, झालं घरी आला की लगेच म्हणतो चहा टाक, नाश्ता टाक, आंघोळीला गरम पाणी काढ, विसरून जा. तेवढ्या पुरतं वैराग्य मनामध्ये निर्माण होतं, ते टिकत नाही. वैराग्य टिकतं कुठलं? जे अंतःकरणातनं निर्माण झालंय ते वैराग्य टिकतं. अंतरी व्हावे वैराग्यपूर्ण, तेच प्रगटावे निर्मल ज्ञान. मन अंतःकरणातनं वैराग्य संपन्न झालं की काही मागायचं शिल्लकच राहिलं नाही. हे काय हा अपेक्षा संपलं ना. तर वैराग्याने काय होतं की आपल्या अपेक्षा संपून जातात. दुःख कशात आहे? अपेक्षेत दुःख आहे. का हो त्याने एवढं करून फोनच केला नाही, मला विचारलं नाही, अमुक नाही काय. म्हणजे तो मुलगा लांब राहतोय पण त्यांनी मला फोन केला नाही. ऑफिस जवळच आहे पण घरी आला नाही. मुलीने फोन केला नाही, जावयाने फोन केला नाही. आपल्याला ह्या अपेक्षा आहेत. अहो त्यांचे प्रपंच आहे, त्यांच्या काही गरजा आहेत, त्यांच्या काही कामं टेन्शन असते, त्यांना त्यांचे असते, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या ना. केला फोन तर उत्तम आहे, नाही केला तर उत्तम आहे. आपली आसक्ती हळूहळू 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 कमी होत जाते. त्याच्यात गुंतणं जे आहे ना आपलं, ते गुंतणं कमी झालं पाहिजे. आपलं प्रेम कमी व्हावं असं नाही म्हटलेलं मी, लक्षात घ्या. मुलावरचं प्रेम कमी व्हावं, आपल्या मुलीवरचं प्रेम कमी असं नाही म्हटलं. तुम्हाला काय म्हटलंय? आसक्ती नको. त्यांची आता ती मुलं मोठी झालीत ना, त्यांचे प्रपंच आहेत, त्यांच्या जबाबदारी आहेत, त्यांचं आहे. त्यांनी सारखं उठून सकाळी उठून फोन केला पाहिजे, संध्याकाळी फोन केला पाहिजे, अशा अपेक्षा ठेवू नका. केला तर उत्तम आहे, नाही केला तर नाही. आपण अशी मनाची समजून घालायचे, काहीतरी काम असेल बरं का करा म्हणून केलं नसतं. सगळ्यांना करतो मलाच करत नाही असं म्हणायचं नाही. लक्षात आलं का? अंतरी व्हावे वैराग्य, तेच प्रगटावे निर्मल ज्ञान. त्यावेळेला निर्मल ज्ञान प्रगट होतं. तेच प्रगटावे निर्मल ज्ञान. यास्तव केले वरकड कथन, खरा पुरुषार्थ नव्हे. हे राजा मी तुला हे सगळं सांगितलं ना, ते कशासाठी सांगितलं? अंतःकरणातनं वैराग्य निर्माण व्हावं म्हणून मी तुला सांगितलं.
ते अंतःकरणातनं वैराग्य निर्माण झालं की ज्ञानाची प्राप्ती होईल. परी भगवंताचे गुणवर्णन वारंवार केले गायन, तेच करतील पापनाशन परमकल्याण तेनेची. मी राजाच्याही कथा सांगितल्या, पण वारंवार मी तुला भगवंताच्या कथा सांगितल्या, कृष्ण कथा सांगितल्या. ह्या मी भगवंताचं गुणवर्णन केलं. कशासाठी? तेच करील पापनाशन. राजाच्या कथा सांगून माझी पाप नाहीशी होणार नाहीत का? तुझी नाहीशी होणार नाही. राजाच्या कथा सांगून पाप नाहीशी होणार नाही, मनोरंजन होईल किंवा काही तुम्हाला पराक्रम करायचं असेल तर मार्गदर्शन मिळेल. पण भगवंताचा गुणानुवाद गायलं तर पापही नाहीशी होईल. बघा गंगा कसे पाप, ताप आणि दैन्य हरण करणारी. पापही नाहीसं करतं, तापही नाहीशी करते आणि दैन्य. कारण गंगेचा प्रवाह जिथून जातो ना तिकडे सुपीक जमीन होते, म्हणजे पापही जातोय, तापही जातो आणि संपन्नताही त्याला प्राप्त होते. तसं भगवंताच्या नामाने सगळी पाप नाहीशी होऊन जातात. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. परी भगवंताचे गुण वर्णन वारंवार केले गायन, तेचे करील पापनाशन परमकल्याण तेनेचे. म्हणून सांडाव्या वरकड कथा कृष्ण गुण कीर्तनी लावी चित्ता, ध्यानी आणावे श्रीकृष्णनाथा गोडी धरावी संकीर्तनी. काय सांगितले? म्हणून सांडाव्या वरकड कथा. बाकीच्या गोष्टी वेळ घालू नका आयुष्यातला. का? आयुष्यातला गेलेला एक क्षणही परत येत नाही. भूतकाळाबद्दल कितीही चिंतन केलं तरी भूतकाळातला क्षण परत येणार नाही. भविष्यकाळात तर आपल्या हातातच नाही आहे. त्यामुळे त्याच्या गोष्टीच्या पेक्षा चिंतनामध्ये वेळ घालवावा, म्हणजे आयुष्यातला एकही क्षण वाया घालू नये. म्हणून त्याला उभा क्षण म्हणतात. गुण कृष्ण गुण कीर्तने लावी चित्ता, ध्यानी आणावे श्रीकृष्णनाथा गोडी धरावे संकीर्तने. निर्मला भक्तीची व्हावी प्राप्ती. निर्मल भक्तीची प्राप्ती झाली पाहिजे आपल्याला. निर्मल म्हणजे अंतःकरणातला सगळा मल नाहीसा झाला पाहिजे, निर्मल झालं पाहिजे अंतःकरण. आणि निर्मल झालेल्या अंतःकरणाने भगवंताची भक्ती, म्हणून त्याला म्हटलंय निर्मल भक्ती. निर्मला भक्तीची व्हावी प्राप्ती, ऐसा भाव ज्याचे चित्ती तेने नित्य ऐकावे कृष्णकीर्ती. चरित्र नाम गुणजन्म. राजा म्हणे हे भगवन मुने, कलियुगी कोणत्या उपायाने कलियुगाचे दोष जिंकणे ते सांगणे म्हणतात. राजाने प्रश्न विचारला की महाराज या कलियुगामध्ये दोष आहेत ना, म्हणजे कलियुग नाहीसं व्हावं असं म्हणून ते नाहीसं होणार नाही. आम्हाला कलियुगातच राहायचं आहे ना, पृथ्वी येईल तेव्हा येईल. पण ह्या कलियुगातले दोष नाहीसे होण्यासाठी काय करावं असा राजाचा प्रश्न आहे. मग शुक महर्षी म्हणतात उद्या सांगतो तुला काय करावं ते. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची.
उभी माय अनाथांची आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य माला मितीला अबीर गुलाला दर्शना संत संग आला जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणोला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु